एक महत्त्वाची बातमी आहे। नगर परिषद नगरपंचायत निवडणूक पुढे ढकलणं तसंच मतमोजणी या निर्णयावरून राज्य निवडणूक आयोग विरोधात सीएम फडणवीस, डीसीएम एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली। त्यावरून आता राज्य निवडणूक आयोगाने आपली भूमिका मांडली आहे। राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं आहे, अशी भूमिका आयोगाच्या वरिष्ठांनी मांडलेली आहे। तर राज्यामध्ये नेत्यांकडून प्रचंड टीका झाल्यानंतर आता आयोगाची भूमिका समोर येते। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घ्या। सागर, आता आयोगाच्या वरिष्ठांनी नेमकी काय भूमिका स्पष्ट केली आहे? एका बाजूला राज्य निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली होती की एकतर नगर परिषद नगरपंचायतीमधल्या काही ज्या एकमेकांच्या हरकती आहेत त्यावरून काही निवडणुका या 20 डिसेंबरला होणार आहेत आणि एकाच वेळी मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे। अर्थात यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, महसूल मंत्री बावनकुळे असतील, अशा अनेक नेत्यांनी आयोगाच्या या भूमिकेला नाराजी व्यक्त केली होती। पण आयोग मात्र स्वतःच्या भूमिकेवर ठाम आहे। कोणतेही निर्णय हे व्यक्तिगत पातळीवर किंवा पक्षाच्या कुठल्या दबावाखाली घेतले जात नाहीत, तर कायदेशीर बाबींवरच घेतले जातात असं आयोगाचं म्हणणं आहे। आयोगाच्या वरिष्ठ जे अधिकारी आहेत यांची भूमिका आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जी घेतलेली भूमिका आहे ती कायद्याला आधारितच आहे, भलेही कोणत्या राजकीय नेत्यांना या गोष्टी आवडू। याचा अर्थ आयोग आणि राजकीय नेते यांच्यातला जो राजकीय संघर्ष आता परत एकदा जोरदार चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि हा विकोपाला पुढे जातोय की काय, अशी एक शक्यता वर्तवली जाते। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।